नमस्कार. चला, आज एका छोट्याशा पण खूप खोल अर्थ असलेल्या कवितेबद्दल बोलूया. ही कविता खरं तर आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याच्या प्रवासाबद्दल एक खूप सुंदर आणि महत्त्वाचा संदेश देते. पाहूया तर काय आहे या कवितेत. बघा, कवितेची सुरुवातच होते एका सुंदर नात्यानं. वडील आणि मुलाचं नातं. एक लहान मूल आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून चालतंय. आणि गंमत म्हणजे या अगदी साध्या दिसणाऱ्या दृश्यातच या कवितेचं सगळं सार लपलेलं आहे. कवितेच्या सुरुवातीच्या ओळी ऐका. एक लहान मूल आपल्या वडिलांना म्हणतंय, "बाबा, जरा हळूच चाला." का? कारण मी तुमच्याच पावलांवरून चालतोय आणि मला पडायचं नाहीये. किती निरागस, पण किती मोठा विश्वास आणि अवलंबित्व या शब्दांमधून दिसतंय, नाही का? बरं, मग ही कविता फक्त चालण्याबद्दल आहे का? अजिबात नाही. या साध्या शब्दांच्या मागे एक प्रतिकात्मक अर्थ दडलेला आहे, जो आपल्याला आपल्या आयुष्याबद्दल विचार करायला लावतो. चला मग तो अर्थ काय आहे तेच जरा उलगडून बघूया. मग इथे एक प्रश्न उभा राहतो. चालणे म्हणजे काय? फक्त पावलं टाकणं? की कवीला यातून काहीतरी वेगळंच, काहीतरी खूप मोठं सांगायचं आहे? आणि ह्याच प्रश्नात या कवितेचं खरं सौंदर्य आहे. बघा, चालणे या एकाच शब्दाचे दोन अर्थ आहेत. एक आहे त्याचा शब्दशः अर्थ, म्हणजे आपलं शारीरिक चालणं, पावलं टाकणं. आणि दुसरा, जो खूप महत्वाचा आहे, तो म्हणजे लाक्षणिक अर्थ, आयुष्याचा प्रवास. आपण जे निर्णय घेतो, जसं वागतो, जी मूल्य जपतो, ते सगळं म्हणजे आपलं चालणं. बरं, चालण्याबद्दल तर कळलं. पण मग त्या पाऊलखुणा म्हणजे काय? म्हणजे वडील चालतायत, त्यांच्या पायांचे ठसे उमटतायत. तेवढंच आहे का? की या पाऊलखुणांनाही काहीतरी वेगळा अर्थ आहे? अगदी बरोबर. या पाऊलखुणां म्हणजे फक्त मातीतले ठसे नाहीयेत, त्या म्हणजे एक आदर्श आहेत. आपण आपल्या वागण्यातून, आपल्या निर्णयांमधून, आपल्या चारित्र्यातून जो एक आदर्श इतरांसमोर ठेवतो, त्या आहेत त्या पाऊलखुणा. आणि जेव्हा कळतं की कोणीतरी आपल्या त्या पाऊलखुणांवरून चालण्याचा प्रयत्न करतोय, आपल्याकडून शिकतंय, तेव्हा आपल्या खांद्यावर एक खूप मोठी जबाबदारी येते. हो, आदर्श असण्याची जबाबदारी. आता बघा, ते लहान मूल पुढे काय म्हणतंय? कधी कधी तुमची पावलं खूपच भरभर असतात आणि कधी कधी तर ती दिसतही नाहीत. तेव्हा जरा हळू चला ना, कारण तुम्हीच तर मला रस्ता दाखवत आहात. म्हणजे बघा, जो आदर्श असतो त्याचा मार्ग नेहमीच सगळ्यांना दिसेल किंवा सोपा असेल असं नाही. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. ते मूल फक्त वडिलांच्या मागे चालत नाहीये, नाही. ते त्यांच्या प्रत्येक कृतीतून, प्रत्येक निर्णयातून जगायला शिकत आहे. आयुष्य कसं जगायचं याचे धडे घेत आहे. आणि मग इथूनच सुरू होतं एक जीवनचक्र. आज जो अनुयायी आहे, तो उद्या नेता कसा बनतो हेच आपल्याला आता पुढे बघायचं आहे. कवितेच्या पुढच्या ओळी तर खूपच सुंदर आहेत. ते मूल म्हणतं, "एक दिवस मी मोठा होईन आणि मला तुमच्यासारखंच बनायचंय. आणि मग मलाही एक लहान मूल असेल ज्याला माझ्या पावलावर पाऊल ठेवून चालायचंय." बघा, इथे त्याला भविष्यातल्या त्याच्या जबाबदारीची जाणीव होतीये. हेच आहे ते जीवनचक्र, अगदी सोप्या शब्दात. आज मूल वडिलांच्या मागे चालतंय. उद्या ते मोठं होईल आणि मग तेच मूल आपल्या मुलासाठी एक आदर्श बनेल, त्याचं नेतृत्व करेल. हे चक्र असंच अविरत सुरू राहतं. याचाच अर्थ आपण लहानपणी जे काही शिकतो, जे धडे घेतो, तेच पुढे जाऊन कळत न कळतपणे आपल्या पुढच्या पिढीला शिकवतो. मूल्यांचं, वागणुकीचं हे हस्तांतरण असंच पिढ्यानपिढ्या होत राहतं. तर मग हा जो संदेश आहे, तो फक्त या कवितेपुरता किंवा वडील मुलाच्या नात्यापुरता मर्यादित आहे का? नाही. हा एक वैश्विक धडा आहे, जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याला कुठे ना कुठेतरी स्पर्श करतो. चला, एक क्षणभर विचार करूया. आपले पालक, आपले मोठे यांच्यातले असे कोणते गुण आहेत ज्यांना आपण आपला आदर्श मानतो? कोणते गुण आहेत जे आपल्याला आपल्या आयुष्यात आणायला आवडतील? ह्या पाऊलखुणा म्हणजे काय असू शकतं? तर प्रामाणिकपणा, दयाळूपणा, कष्ट करण्याची वृत्ती, संयम, धैर्य, अशा अनेक गोष्टी. हा तो वारसा आहे जो आपल्याला मिळतो आणि हाच तो वारसा आहे जो आपण पुढे कोणासाठी तरी मागे सोडून जाणार आहोत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ही गोष्ट फक्त आईवडील आणि मुलांशी नाही, आपण सगळेच, एक मित्र म्हणून, एक शिक्षक म्हणून, एक सहकारी म्हणून, आपण सगळेच कोणासाठी तरी पाऊलखुणा मागे सोडत असतो. कळत नकळतपणे आपल्याकडे पाहून कुणीतरी काहीतरी शिकत असतं. म्हणून जाता जाता एक प्रश्न स्वतःला नक्की विचारा
की आपण कुणाच्या पाऊलखुणांवर चालतोय आणि आपल्या पाऊलखुणांवर कोण चालतंय.